खूप वर्षांपूर्वी डुकराची 3 पिल्ले त्यांच्या आईसोबत एका लहानशा घरात राहत होती. आता वेळ आली होती की त्यांनी ते घर सोडावं आणि आपलं आयुष्य स्वतःच्या भरोशावर जगावं. त्यांच्या आईने त्या तिघांना स्वतःजवळ बोलावलं. माझ्या बाळांनो, आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतः जग बघावं. आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करावी. विसरू नका, जे काही कराल ते मनापासून करा. आयुष्य जगण्याचा हा सगळ्यात योग्य मार्ग आहे. थोडे उदास आणि थोडे उत्साही होऊन आपल्या आईचा निरोप घेऊन तिघे बाहेर पडले. काही वेळ चालल्यावर त्यांना एक जमीन दिसली, जेथे ते त्यांचं घर बनवू शकत होते. सगळ्यात लहान पिल्लाने गवताने घर बनवायचा विचार केला. त्याला वाटलं की झटकन आणि सहजपणे हे घर बनेल तर खेळायला खूप वेळ मिळेल. छोट्याचं घर एका दिवसात तयार झालं. त्याने त्याच्या भावांना सांगितलं, बघा, माझं घर तयार झालं. मोठ्या पिल्लाने घर पाहून म्हटले, अरे, हे घर तर मुळीच टिकाऊ नाहीये. आपण लांडग्यांपासून कसे वाचणार? छोट्याने मोठ्याचं बोलणं उडवून लावलं. काळजी करू नकोस, काहीच होणार नाही. मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. मधल्या पिल्लाने त्याचं घर लाकडाने बनवायचं ठरवलं. जंगलातून लाकडे आणून तो कामाला लागला. तिसऱ्या दिवशी मधल्याचं घर तयार झालं. हे घर गवताच्या घरापेक्षा जास्त टिकाऊ होतं. मोठा त्याचं घर पाहून म्हणाला, तू खूप मेहनतीने बनवलंयस. हे खूप सुंदर घर आहे हे, पण आम्ही यामध्ये लांडग्यांपासून वाचू शकू? मधला म्हणाला, एकदम सुरक्षित आहे, तू का काळजी करतोस? मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. छोटा आणि मधला जेव्हा त्यांच्या घरात मजा करत होते, मोठा त्याचं घर करण्यात मग्न होता. तो वीट आणि दगडांनी त्याचं घर बनवत होता. बाकी दोघांना वाटत होतं की तो उगाचच एवढं काम करतोय. ते फक्त खेळातच वेळ घालवत होते. जर आमच्यासारखं झटपट घर बनू शकतं तर एवढी मेहनत कशाला? किती घाबरतो हा. मोठ्याने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पूर्ण 7 दिवस कष्ट करून त्याने त्यांचं घर मजबूत बनवलं. दुसऱ्याच दिवशी एक भुकेला कोल्हा त्यांच्या विभागात आला. त्याला गवताचं घर दिसलं तेव्हा तो थांबला. छोटा सोफ्यात बसून आराम करत होता. कोल्ह्याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फुंकर मारून घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. माझं घर मजबूत आहे. कोल्ह्याने जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. पण छोटा कसाबसा तेथून पळाला आणि धावतच मधल्या भावाच्या लाकडाच्या घराजवळ पोचला. त्याने दरवाजा वाजवल्याबरोबर मधल्याने दरवाजा उघडला आणि छोटा आत लपून बसला. लवकर बंद कर दरवाजा, कोल्हा येतच असेल. घाबरू नकोस, या घरात तो येऊ शकत नाही. तेव्हाच कोल्हा तेथे पोहोचला आणि त्याने हाक मारली. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. कोल्ह्याने जोरात आपल्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. कसेबसे दोघे भाऊ तेथून निघून मोठ्याच्या घरी पोहोचले. दादा, कोल्हा मागे लागलाय, काय करायचं? मोठ्याने त्यांना धीर दिला. टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही.
थोड्या वेळात तो भुकेला कोल्हा इथे सुद्धा येऊन पोहोचला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन मी. तसा प्रयत्नही करू नकोस, तू काहीही करू शकणार नाहीस. कोल्ह्याने रागात जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला, पण ते घर हललं सुद्धा नाही, अजिबातच नाही. एक वीट सुद्धा हलवू शकला नाही तो. थकून जाऊन त्याने एक दुसरी योजना आखली. घराच्या वर एक धुरांड होतं. तो त्याच्यावर चढू लागला. त्याला चढताना पाहून त्याला आत येण्यापासून रोखण्यासाठी मोठ्याने आतल्या शेकोटीला आग लावली आणि एक पाण्याचे भांडे त्याच्यावर ठेवले. कोल्हा चिमणीच्या वर पोहोचल्यावर खाली जाऊ लागला आणि सरळ उकळत्या पाण्यात पडला. आ! आ! वाचवा, अरे वाचवा, भाजलो रे. कोल्ह्याला भाजलो. हरवून तिघांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली. तिघे भाऊ आपली कहाणी ऐकवण्यासाठी दुसऱ्या दिवशी आईकडे गेले. छोटा सगळ्यात आधी म्हणाला, तू खरंच बोलली होतीस. जे कराल ते मनापासून करा. मन लावून काम केलं तर यश मिळेल. त्या दिवसापासून छोट्याने आणि मधल्याने आळस सोडून दिला. मोठ्यासारखे मेहनत करू लागले आणि आनंदात जीवन जगू लागले. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात
एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले. पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता.
त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्ल. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते. गादी विखुरली होती. उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या पण कोणीच मिळालं नाही. मग 7व्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा, अरे तो वाचवा, खूप कोणीतरी, ओरडला मी बुडतोय, पण कोणी आलं नाही. बुडतोय मी.
दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. एका लहानशा तलावात एक छानसं बदकाचं कुटुंब राहत होतं. आई बदक तिच्या अंड्यांवर बसून तिची पिल्ले बाहेर येण्याची वाट पाहत होती. तेथे बरोबर 7 अंडे होते. एका सोनेरी सकाळी अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ लागली. लवकरच त्यापैकी 6 अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पिल्ले या नवीन जगाला समजून घेण्याच्या प्रयत्नात क्वॅक क्वॅक करत त्यांच्या आईच्या आजूबाजूला फिरत होते. पण त्या अंड्यांपैकी जे मोठे अंडे होते त्यातून पिल्लू बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्याला बाहेर येता येत नव्हतं. आणि त्यामुळेच आई बदक खूप काळजीत होती. आई बदकाने आणखी थोडा वेळ वाट पाहायचे ठरवलं आणि मग ते शेवटचं 7वं अंड फुटलं. बदकाचं ते पिल्लू खूप गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होतं. त्या पिल्लाला हे माहित नव्हतं की त्याची आई आणि त्याचे भावंड त्याला गोंधळलेल्या नजरेने पाहतायत, कारण ते पिल्लू अजिबातच त्यांच्या भावंडांसारखं दिसत नव्हतं. तो थोडा आडवा होता आणि त्याचे सोनेरी आणि पांढरे पंख होते. इतर भावंड त्याच्याकडे पाहून हसू लागले. तो किती कुरूप दिसतोस, आमच्यासारखा अजिबातच दिसत नाहीस. मला कळत नाहीये की तू कसा काय तुझ्या भावंडांसारखा दिसत नाहीस. काही दिवसांनी सगळी पिल्ले थोडी मोठी होऊ लागली, पण हे पिल्लू इतर पिल्लांपेक्षा जास्तच मोठं दिसत होतं आणि त्याच्या पंखांचा रंगही विचित्रच दिसत होता. तू किती लवकर मोठा झालास आणि इतका कुरूप कसा झालास? काळ पुढे सरकला आणि ते कुरूप पिल्लू आणखीनच विचित्र आणि जाडं भरडं दिसू लागलं. त्याचे भावंड त्याच्या बरोबर खेळायला तयार होत नसत. आम्ही तुझ्या सोबत नाही खेळणार, तू किती कुरूप आहेस. तळ्यातले बाकी प्राणी सुद्धा त्या कुरूप बदकाची खिल्ली उडवत असत. कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू, ना 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 ना, कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू. त्याची आई त्याला वाचवायचा खूप प्रयत्न करत असे. बिचारं माझं पिल्लू, तू इतरांपेक्षा वेगळा का आहेस? जसजसे दिवस गेले ते बिचारं पिल्लू आणखी निराश झालं आणि त्याला विचित्रच वाटत होतं. रात्र रात्र तो रडत बसायचा आणि विचार करायचा की तो कोणालाच आवडत नाही. मी इतका कुरूप का आहे? मी माझ्या भावंडांसारखा का दिसत नाही? एक दिवस काही शिकारी तलावाच्या काठावर आले, जेथे हे लोक राहत होते. शिकारी त्या बदकांची शिकार करू लागले. आई बदक तिच्या पिल्लांसाठी अन्न शोधत होती. अचानक ती त्या शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकली. त्या बिचाऱ्या पिल्लाला माहीतही नव्हतं की त्याच्या आईसोबत काय झालं आहे. तो आईच्या येण्याची रात्रभर वाट पाहत होता. बिचाऱ्याला सुचेना की काय करावं. सगळ्यात आधी तो कुत्र्याकडे गेला. कुत्र्याने त्याला हाकलून दिलं. निघ इथून, कोणी मला तुझ्यासारख्या कुरूप बदकाशी बोलतानाही पाहायला नको. काही वेळाने तो कोंबडीकडे गेला, पण कोंबडीने सुद्धा त्याची खिल्ली उडवली. मी सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली दिसते. कुरूप बदक खूपच उदास झालं होतं. कुणालाच मी इथे नको आहे. जर माझी आई परत आली नाही तर मी इथे राहायचं काही कारणच नाहीये.
त्याच सकाळी ते बदक त्या तलावातून निघून गेलं. ते पोहत पोहत तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेलं. जे त्याला रस्त्यात भेटत होते त्या सर्व प्राण्यांना तो एकच प्रश्न विचारत होता. तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का? तुम्ही दुसरं एखादं बदक पाहिलंय का? तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का? सगळ्यांनी त्याला एकच उत्तर दिलं की त्यांनी इतकं कुरूप बदक आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. बिचाऱ्या पिल्लाने आपला मार्ग ठरवला आणि दुसऱ्या तलावात पोहोचला. तेथेही त्याने सगळ्यांना तोच प्रश्न विचारला. तू इथे राहू नकोस. इथे जवळपास खूप शिकारी आहेत. तू इथून लगेच निघून जा. जा. कुरूप बदक तेथून निघून गेले. लवकरच ते आणखी एका तलावात पोहोचलं. यावेळी तेथे कोणीच नव्हतं. ते अगदी एकटंच होतं. जर कुणालाच मी आवडत नाही तर मी इथेच लपून राहतो संपूर्ण आयुष्य. महिने सरले. एकटं असूनही ते खूप आनंदात होतं. एक दिवस त्याने पाहिलं की पांढरी लांब मान असलेल्या पक्ष्यांचा थवा दक्षिणेकडे चालला होता. कुरूप बदक हैराण होऊन त्यांच्याकडे पाहत होता. किती सुंदर आहेत हे. मी पण असाच असतो तर. थंडीचे दिवस आले आणि बर्फ पडू लागला. कुरूप बदक पहिल्या बर्फ पडण्याच्या दृश्याच्या प्रेमात पडलं. खेळता खेळता ते बर्फाने झाकलं गेलं. खूप बर्फ पडल्यामुळे त्याला अन्न शोधायला त्रास होत होता. म्हणून तो चालतच होता अन्नाच्या शोधात. बदक थंडीने थरथरत होतं आणि थकलं सुद्धा होतं. ते एका शेतकऱ्याकडे पोहोचलं. शेतकऱ्याला त्याची दया आली. त्याने त्याला त्याचा कोट दिला. बिचारं बदकाचं पिल्लू, किती गारठलंय बरं हे. मी तुला घरी घेऊन जातो आणि तू मोठा होईपर्यंत तुझी काळजी घेतो. हा. शेतकरी जसे बोलला तसाच वागला. जोपर्यंत बदक मोठं झालं तोपर्यंत वसंत ऋतू आला होता. कुरूप बदकाला फिरायला जास्त जागा मिळावी म्हणून शेतकऱ्याने त्याला तलावात सोडायचं ठरवलं. पुन्हा एकदा एकटाच. किती दिवसांनी बदकाने त्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहिले. पण त्याला पाहून आश्चर्य वाटलं. आधी तर तो स्वतःला ओळखूच शकला नाही. त्याला वाटलं त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. म्हणून त्याने आपले पंख पसरले आणि पाहिलं तर त्याचं प्रतिबिंब सुद्धा तेच करत होतं. त्याने आपली मान बाहेरच्या बाजूला वळवली आणि तेच त्याने पाण्यात सुद्धा होताना पाहिलं. तेव्हा त्याला खात्री झाली की तो दुसरा कोणी नाही, तोच होता. मी किती मोठा झालोय. मी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारखा दिसतोय. मला घरी जायला हवं. जेव्हा तो तलावात पोहत चालला होता रस्त्यात त्याला हंसांचा थवा दिसला. कारण आता तो त्यांच्यापैकीच एक होता. त्यांनी त्याला त्यांच्यासोबत घेतलं. ते कुरूप बदक आता हंसांसोबत मजेत पोहत पोहत चाललं होतं. त्या लहानग्याला पहा जो सर्वात मागे पोहतोय. हा सर्वात सुंदर हंस असावा. यापूर्वी मी कधीच पाहिला नव्हता. हो, तो आधीपासूनच एक हंस होता. दुर्दैवाने ते अंड इतर बदकांच्या अंड्यांमध्ये मिसळलं गेलं होतं. पण आता तो त्याच्या खऱ्या कुटुंबासोबत होता आणि त्याचे भविष्यातले जीवन खूपच आनंदात जाणार होते.
एका जंगलात एक कुरूप उंदीर राहत होता. तो त्या बाबतीत कोल्हा, कोल्हीण आणि स्वतःलाही खूप घाबरत असे. जर हवा वाहत असेल आणि झाडाची फांदी तुटून पडली तर तो त्या छिद्राच्या चारी बाजूला पाहत असे कुठे लपायला जागा मिळते का. यामुळेच सगळेच लहान प्राणी त्याची मस्करी करत असे. तो किती घाबरला तू आहे. हवेला सुद्धा घाबरतोस. तू खूप घाबरलेला आहेस. तू खूप घाबरलेला आहेस. तू घाबरलेला आहेस. एक दिवस उंदीर चांगला सराव करून जंगलाचा राजा सिंह याला भेटायला गेला. सिंहाने नुकतंच जेवण केलं होतं आणि तो त्याच्या गुहेसमोर एक डुलकी काढत होता. उंदराने काय योजना बनवली असेल हे जाणून घेण्यासाठी त्याचे मित्र खूप उत्सुक होते. उंदराने सिंहाच्या शेपटीवर चढायला सुरुवात केली. तो सिंहाच्या पाठीवरही चढला. आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवून त्याने आपल्या मित्रांना एक पोजही दिली. खरं तर तो खूप घाबरला होता, पण तो तसं दाखवत नव्हता. त्याच वेळी सिंहाला जाग आली आणि जशी त्याने त्याची फर हलवली उंदीर खाली पडला. उंदीर आणि सिंह दोघांची नजरानजर झाली. बाकीचे प्राणी काळजीत होते. अरे बापरे, आता सिंह उंदराला गिळणार. वा, काय हिंमत आहे, काय साहस आहे. तू माझ्या पाठीवर काय करतोयस? जंगलचे राजे, कृपया मला खाऊ नका. मी खूप घाबरलोय आणि सगळ्यात जास्त अशक्तही आहे. माझं आयुष्य तर भीतीतच गेलेलं आहे. झाडाचं पान जरी पडलं तरी मी घाबरतो. मी कंटाळलोय या गोष्टीला. मला भीतीपासून सुटका हवी आहे. तुम्ही या जंगलचे राजे आहात. तुमच्या एका डरकाळीने सगळे प्राणी घाबरून जातात. तुम्ही मला तुमच्याकडे शरण द्याल का? सिंहाने गुपचूप उंदराचे बोलणे ऐकून घेतले. उंदीर विचार करत होता की सिंहाचं उत्तर काय असेल. मी तुला का बरं मदत करावी? मला फक्त एक कारण सांग. मी तुला का खाऊ नये? तुमची मदत तुम्हाला परत मिळेल, मी वचन देतो. कदाचित एक दिवस माझी तुम्हाला मदत लागेल. उंदराचे बोलणे पूर्ण झाल्याबरोबर सिंहाने अशी काही गर्जना केली. एक छोटासा उंदीर तू मला काय मदत करणार? पण त्याच्या समोर लहानशा उंदराला थरथर कापताना पाहून सिंहाने त्याला न खाण्याचा निर्णय घेतला. देवाच्या कृपेने माझं पोट भरलेलं आहे. आता माझ्या समोरून निघून जा. उंदीर तेथून पळाला. दुरून जे काही होत होतं ते पाहून त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले होते. काही काळ गेला. सिंहाला भूक लागली आणि त्याने जंगलात शिकार शोधायला सुरुवात केली. पण तो शिकाऱ्याने पसरवलेले जाळे पाहू शकला नाही आणि त्यात अडकला. तो एका मोठ्या जाळ्यात हवेत लटकत होता. त्याने जाळ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला यश आलं नाही. तो जंगलाचा राजा होता आणि जर त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला असता तर तो त्याचा अपमान ठरला असता आणि सर्व शिकारी ते ऐकून तातडीने त्याला न्यायला आले असते. त्याने वाट पाहण्याचं ठरवलं. या दरम्यान जंगलाच्या अन्य प्राण्यांनी सिंहाला पाहिलं, पण कोणीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत केली नाही. तेथून जात असलेल्या उंदराने त्याला पाहिलं आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. तो थेट त्याच्याजवळ पोहोचला. त्याने सिंहाच्या लांब शेपटीवर चढायला सुरुवात केली आणि जेव्हा तो जाळ्यावर पोहोचला त्याने जाळे कुरतडायला सुरुवात केली.
बनी सुद्धा तेथे येऊन पोहोचला. अरे मित्रा, जरा लवकर शिकारी येत आहेत. अन्य प्राणी जे चहूबाजूला जमा झाले होते अचानक शिकारी शब्द ऐकून तेथून पळू लागले. पण उंदीर एकाग्रतेने जाळे कुरतडतच राहिला. शेवटी जाळं तुटलं आणि सिंह खाली पडला. चल, माझ्या पाठीवर उडी मार, आपण इथून निघून जाऊ. उंदराने सिंहाच्या पाठीवर उडी मारली आणि ते तेथून निघून गेले. धपापत्या श्वासाने दोघेही गुहेत पोहोचले. सिंहाने गुडघे खाली टेकले आणि उंदराने उडी मारली. जेव्हा तू मला म्हणालास की एक दिवस तू माझी मदत करशील, तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटलं तू एक छोटासा उंदीरच ज्याचा काही उपयोग नाहीये. पण तू आज माझे प्राण वाचवलेस. धन्यवाद. आता तुला मला घाबरण्याचं काही कारण नाही. खरं तर तुला कुणालाच घाबरण्याचं कारण नाही, कारण तू एक साहसी उंदीर आहेस. जर मी जंगलाचा राजा असेन तर आजपासून तू माझा साहसी राजकुमार आहेस. सिंह आणि उंदराने हसायला सुरुवात केली. सगळे प्राणी जे दुरून लपून हे पाहत होते तेथून बाहेर आले आणि साहसी उंदराचं कौतुक केलं. सिंह आणि उंदीर सगळ्यात चांगले मित्र बनले आणि जंगलात नेहमीसाठी शांतता निर्माण झाली. खूप वर्षांपूर्वी एक जंगल होतं. त्या जंगलात फक्त प्राणी राहत असे. अजून तेथे एकही माणूस गेला नव्हता. खरं तर सर्व प्राणी एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते. तरी सर्व प्राणी शांततेत जीवन जगत होते. त्या सर्वांची वेगवेगळी वैशिष्ट्ये होती. उदाहरणार्थ, माकड खूप खोडकर होते. चिपमंक शांत होता. वाघ बहादूर होता. बारशिंगा गतिमान होता. कासव मंद होते. कोल्हा गोलमटोल होता आणि मधमाशी मेहनती होती. फक्त एकच असा होता ज्याच्यावर कोणीच खुश नव्हतं. तो म्हणजे कावळा. कावळ्याला आपलं जेवण कोणाही बरोबर वाटणं पसंत नव्हतं. कधी कधी तर तो दुसऱ्यांचं जेवण चोरायचा आणि उडून जायचा. सगळेच प्राणी या स्वार्थी कावळ्याबाबत बोलत होते आणि त्याला धडा शिकवण्याची गरज होती. सर्वात मजेदार आणि बुद्धिमान असल्याने कोल्ह्याने सर्वात प्रथम आपलं मत दिलं. हे तुम्ही माझ्यावर सोडा. मी अशी चाल खेळेन की यानंतर तो स्वार्थी कावळा कधीच खमेन टाकवू शकणार नाही. एक दिवस कावळा जेवण शोधत एका शहरात पोहोचला आणि तेथून एक चीजचा मोठा तुकडा आपल्या चोचीत घेऊन जंगलात परतला आणि एका झाडाच्या फांदीवर आराम करू लागला. दुरूनच त्याला पाहून कोल्ह्याने चीज त्याच्या तोंडातून बाहेर काढण्याची एक योजना बनवली. कोल्हा कावळा जेथे बसला होता त्या झाडाच्या जवळ गेला. त्याच वेळी कावळ्याने घाबरून चीज उचललं जे त्याने झाडाच्या फांदीवर ठेवलं होतं. अरे माझ्या मित्रा, काय खातोयस तू? मी आजवर असं कधी पाहिलं नाही. का याला चीज म्हणतात, माणसं हे खातात. मला याच्या स्वादाबद्दल उत्सुकता आहे. तू मला थोडंसं देशील का? का अजिबात नाही. तुला माहित आहे का यासाठी मला किती दूरवर उडत जावं लागतं. मग काय झालं? एक दिवस मीही तुला माझं जेवण देईन आणि हिशोब बरोबर होईल. पण मी तुझ्या घाणेरड्या जेवणाची कशाला पर्वा करू? हे चीज खूप खास आहे. हे सहजासहजी कुठेही मिळत नाही. तो जे काही बोलला असो, पण कोल्हा कावळ्याला त्याचे जेवण वाटायला तयार करू शकला नाही. कोल्हा स्मार्ट, चतुर होता, पण कावळाही तेवढाच स्मार्ट होता. यावेळी कोल्ह्याने आणखी एक योजना आखली. बरं, तू तुझं चीज खा, मला नकोय. पण कमीत कमी मला तुझ्याजवळ येऊन ते खास चीज पाहू तरी दे जे तू माझ्यासोबत वाटायला तयार नाहीस.
जेव्हा कोल्ह्याने झाडावर चढायला सुरुवात केली तेव्हा कावळ्याने घाबरून चीज उचललं आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसला. यावेळेस कोल्हा दुसऱ्या झाडाखाली गेला जेथे कावळा होता, पण कावळा त्याचं जेवण वाटू इच्छित नव्हता. कोल्ह्याने थोडा वेळ विचार केला आणि आणखी एक योजना बनवली. कावळ्याची नाजूक नस कोणती? तो स्वार्थी आणि घमेंडी आहे. बहुतेक मला जेवण मिळवण्यासाठी त्याच्या याच गोष्टीचा फायदा घ्यायला हवा. हे माझ्या मित्रा, तुला माहित आहे का मी इथे का आलोय? चोचीतून चीज पडू नये म्हणून चोच न उघडताच त्याने विचारलं, को? मी असं ऐकलंय की पूर्ण जंगलामध्ये तुझा आवाज खूप गोड आहे आणि जेव्हा तू गातोस तेव्हा जंगलातले सगळे प्राणी ते ऐकून अगदी मंत्रमुग्ध होतात. जेव्हा कावळ्याने हे ऐकलं तेव्हा त्याने आपले पंख पसरले आणि गर्वाने स्वतःकडे पाहिलं. माझ्यासाठी एक गाणं गाशील का? म्हणजे मी तुझा दिमागदार आवाज ऐकू शकेन आणि माझ्या मित्रांजवळ तुझं कौतुक करेन. कोल्ह्याने शेवटी कावळ्याची नाजूक नस पकडली होती. शेवटी स्वतःवर प्रेम करणाऱ्या त्या स्वार्थी कावळ्याने त्याचं तोंड उघडलं. त्याच्या चोचीतून चीज खाली पडलं आणि ते पकडण्यासाठी कोल्हा तेथे हजरच होता. कावळा चकित झाला आणि जणू एका जागी गोठला. आता हे बघ की तुझं अमूल्य चीज माझ्या तोंडात पडलं आणि खरंच की रे खूप स्वादिष्ट आहे. त्याचा अहंकार आणि आत्मकेंद्रित स्वभाव याच्यामुळे कावळ्याचं जेवण कोल्ह्याला मिळालं. तर माझ्या मित्रा, तू काय शिकलास? कधी स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजू नये. आपण जे काही ऐकतो त्या सगळ्यावरच विश्वास ठेवू नये. हे कधी म्हणू नये की मी सर्वात चांगला आहे आणि हे विसरू नये की जगात आणखी हुशार डोकी आहेत. कोल्हा हे सगळं बोलला आणि तेथून निघून घनदाट जंगलात हरवून गेला. त्या दिवसानंतर कावळ्याने घमेंड आणि स्वार्थी स्वभाव सोडून दिला. त्याने सर्वच प्राण्यांबरोबर चांगले संबंध बनवले आणि आपलं जेवण सर्वांसोबत वाटलं.